सावरकर प्रवर्तित हिंदुत्व प्रकरण 6. हिंदुत्व व हिंदुइझम हे दोन्हीही शब्द हिंदू या शब्दापासून उत्पन्न झाले असल्यामुळे त्यांचा अर्थ सर्व हिंदू जाती असाच घेतला पाहिजे. हिंदुइझमच्या ज्या व्याख्येच्या योगाने हिंदू जातीचा कोणताही महत्त्वाचा भाग बाहेर राहील किंवा त्याला आपल्या समजुती छपवून ठेवणे भाग पडेल, ती व्याख्या अर्थातच निरुपयोगी ठरेल. हिंदुइझम याचा अर्थ म्हणजे हिंदू लोकांमध्ये सर्वसाधारण ज्या धार्मिक समजुती आढळतात त्यांना एकीकृत करणारी पद्धती, आणि हिंदूंच्या ह्या धार्मिक समजुती शोधून काढण्याचा म्हणजे हिंदुइझम काय आहे हे जाणण्याचा एकच मार्ग म्हटला म्हणजे प्रथम आपल्या हिंदू या शब्दाची व्याख्या केली पाहिजे. परंतु हिंदू या शब्दाची व्याख्या निर्णीत करण्याचे सोडून देऊन हिंदुइझम या शब्दाचा अर्थ ध्यानात येणे शक्य नाही. परंतु ही गोष्ट विसरून जाऊन पुष्कळ लोक हिंदुइझमची लक्षणे निश्चित करण्याचा प्रयत्न करतात व जेव्हा त्यांना सर्व हिंदू जातीचा समावेश करणारी अशी समाधानकारक व्याख्या सापडत नाही, तेव्हा शेवटी अशा निकराच्या निर्णयावर येतात की तर मग ह्या जाती हिंदू नाहीच. परंतु याही निर्णयाने त्यांचे समाधान होत नाही, कारण त्यांनी रचलेली ही व्याख्या सर्वव्यापी असते असे नाही. तर ह्या सद्गृहस्थांनी हिंदुइझमची जी व्याख्या केली असते त्या व्याख्येमध्ये दर्शित केलेली लक्षणे या जाती मानित नाहीत. म्हणून हिंदू कोण ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा हा खरोखरच उलटा प्रकार आहे व त्यामुळे आपल्या अवैदिक, शीख, जैन, देवसमाजी व देशाभिमानी आणि प्रगतिशील त्या तत्वांचा समुच्चय तो हिंदू धर्म होय. अशा रीतीने हा प्रश्न सोडवणे म्हणजे एखाद्या चक्रव्यूहात सापडण्यासारखेच आहे व अशा पद्धतीने कोणताही समाधानकारक निर्णय लागणे शक्य नाही. आमच्या पुष्कळ मित्रांनी ह्या चुकलेल्या मार्गाचा अवलंब करून वरील प्रश्नाचा निर्णय करण्याचा प्रयत्न केला व अखेर आम्हाला येऊन सांगू लागले की छे, हिंदू म्हणून कुणी लोकच या जगामध्ये नाहीत. ज्या इंग्लिश मनुष्याने हिंदुइझम हा शब्द निर्माण केला त्या मनुष्या इतकी बुद्धिमत्ता असलेला एखादा हिंदी गृहस्थ जर हिंदुइझम प्रमाणे इंग्लिशिझम असा शब्दप्रयोग निर्माण करील व इंग्लिश लोकांच्या धर्मकल्पनामधील ऐक्य शोधण्याचा प्रयत्न करील व त्यांच्यातील त्रिमूर्तीच्या तत्वांपासून ती उपयुक्ततेच्या तत्वज्ञानापर्यंत व ज्यू लोकांपासून तो जाकोबिन पर्यंत अस्तित्वात असलेले अनेक पंथ व समाज पाहून गोंधळून जाऊन व कंटाळून असे जाहीर करील की छे, इंग्लिश म्हणून कुणीही लोक या पृथ्वीच्या पाठीवर मुळी नाहीतच, तर हे म्हणणारा मनुष्य जितका हास्यास्पद होईल तितकाच अगदी निराशेने हिंदू म्हणून कोणी मनुष्य समाजच जगात अस्तित्वात नाही हे म्हणणारा मनुष्यही हास्यास्पद होईल. ज्या कोणाला या मुद्द्यावर कसा घोटाळा उडतो व तो घोटाळा हिंदुत्व व हिंदुइझम यांच्यामधील फरक लक्षात न आल्यामुळे कसा अधिकच गोंधळून टाकतो हे पाहणे असेल, त्यांनी नटेशन आणि कंपनी या साहसी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेले हिंदुइझमची मूलतत्वे हे लहानसे पुस्तक अवश्य वाचावे. हिंदुइझम म्हणजे हिंदूचा जो इझम म्हणजे धर्म तो, आणि ज्याप्रमाणे हिंदू हा शब्द प्रथम सिंधू, सिंधू नद या शब्दापासून उत्पन्न झाला व त्याचा प्रथम अर्थ सिंधू नदापासून तो सिंधू समुद्रपर्यंतच्या भूमीवर जे लोक वस्ती करतात ते लोक असा झाला, त्याचप्रमाणे साहजिकरित्या हिंदुइझम याचा अर्थ या भूमीमध्ये राहणाऱ्या लोकांचा जो विवक्षित व नैसर्गिक धर्म अथवा जे धर्म ते असाच झाला पाहिजे. आणि जर त्यातील निरनिराळी तत्वे व धर्मसमजुती यांचा तुम्हाला एकाच धर्मपद्धतीत मिलाप करता आला नाही तर तुम्हाला फक्त एकच मार्ग राहतो व तो म्हणजे हा की हिंदुइझम ही एक धर्मपद्धती आहे असा हक्क सांगण्याचे सोडून द्यावे व असे म्हणावे की हिंदू धर्म हा परस्परानुकूल अथवा जर हवे असेल तर असेही म्हणा की परस्पर प्रतिकूल इतकेच काय, परंतु परस्पर विरोधी अशा पद्धतीचा एक समूह आहे. परंतु कोणत्याही आधारावर तुम्हाला असे प्रतिपादन करता यायचे नाही की हिंदुइझम या शब्दाची व्याख्या करता येत नाही म्हणून हिंदू राष्ट्राचेच अस्तित्व संशयास्पद आहे, किंवा याहूनही अधिक हानिकर म्हणजे आपल्या अवैदिक किंवा वैदिक कोणत्याही प्रकारच्या हिंदूंच्या मनोवृत्तींना
तुम्ही हिंदुइझमच्या आमच्या व्याख्येत येत नाही म्हणून तुम्ही अहिंदूच आहात असे म्हणून दुखावता येणार नाही. या निबंधाच्या ज्या मर्यादा आहेत त्यामध्ये हिंदुइझमची मूलतत्वे काय आहेत याचे विवेचन किंवा त्याची सांगोपांग चर्चा आम्हाला फार विस्ताराने करता येत नाही. आम्ही पूर्वी दाखवल्याप्रमाणे हिंदुइझम म्हणजे काय याची चर्चा हिंदुत्वाची मूलतत्वे ठरवून हिंदू कोण याचे निदान ठरवल्या वाचून योग्य रीतीने होणेच शक्य नाही. आणि ज्या अर्थी आमच्या या पुस्तकाचा सांप्रतचा हेतू हिंदू कोण हे ठरवण्याकरिता हिंदुत्वाची मूलतत्वे काय याचा निर्णय ठरवण्याचा आहे, त्या अर्थी हिंदुइझम बद्दलची चर्चा करणे हे अर्थातच या विवेचनाच्या कक्षेबाहेर पडते. आमच्या सद्य प्रतिपादनाच्या प्रांतात जितक्या पुरता त्याचा संबंध येतो तितक्याच पुरता त्याबद्दलचा विचार कर्तव्य आहे. हिंदुइझम हा वास्तविक असा शब्द आहे की तो हिंदूमधील निरनिराळे समाज ज्या धर्म समजुती धारण करतात त्या सर्वांचा मिळून लावला पाहिजे. परंतु सांप्रत हा शब्द फक्त बहुसंख्य हिंदू लोक ज्या धर्मकल्पनांना मानतात त्यांनाच फक्त लावला जातो. आता हे अगदी साहजिक आहे की एखाद्या धर्माचे, एखाद्या देशाचे किंवा एखाद्या समाजाचे नाव हे तो धर्म, तो देश अथवा तो समाज ज्या एका विशिष्ट स्वरूपाला त्यातील बहुसंख्य लोक मानतात व ज्या एका विशिष्ट स्वरूपानेच मुख्यतः तो बनवला अथवा रचला जातो या विशिष्ट स्वरूपावरूनच ठेवले जाते. व असे ठेवलेले नाव हे नेहमीच्या बोलण्या चालण्यात संबोधण्याला व संदर्भ दाखवण्याला सोयीचे पडते हेही खरे आहे. परंतु एखादे नामाभिधान हे असे सोयीचे असले तरी जर ते केवळ विभ्रम उत्पन्न करणारेच नव्हे तर निश्चिततेने हानिकर व दिशाभूल करणारे असेल तर त्या योगाने इतप्पर आपल्याला आपली न्याय अन्याय बुद्धी अंध होऊ देता उपयोगी नाही. हिंदूंमधील बहुसंख्य लोक श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म अथवा सनातन धर्म म्हणून ज्याचा विशिष्ट रीतीने यथायोग्य उल्लेख केला जातो त्याचेच अनुयायी आहेत. या धर्माला वैदिक धर्म असे जरी नाव दिले तरी त्यांची काही हरकत येईल असे नाही. परंतु त्यांच्याशिवाय असे काही हिंदू आहेत की ते अंशतः अथवा सर्वतः काही पुराणांना मानित नाहीत, तर काही श्रुतींना मानित नाहीत, तर काही प्रत्यक्ष स्मृतींना देखील मानित नाहीत. परंतु जर तुम्ही बहुसंख्य हिंदू लोक जो धर्म मानतात तोच मात्र केवळ पुराण हिंदू धर्म असे म्हणू लागला म्हणजे मग निरनिराळ्या विजातीय पंथांच्या अनुयायांना ते स्वतः हिंदू असल्यामुळे हिंदुत्वाचे सारे अष्टाधिकार आपणच बळकावू पाहणाऱ्या व त्यांच्या अन्याय रीतीने बहिष्कृत करणाऱ्या बहुसंख्य हिंदूंचा साहजिकच सात्विक संताप येतो. अल्पसंख्याक लोकांच्या धर्माला देखील काहीतरी एखादे नाव पाहिजे. परंतु जर तुम्ही पुराण मताभिमानी लोकांच्या धर्मालाच हिंदू धर्म असे मानाल तर मग अल्पसंख्याक लोकांचे विजातीय धर्मपंथ हे काही हिंदू धर्मातले नव्हेत हे म्हणणे ओघानेच प्राप्त होते. व हीच विचार परंपरा जर अशीच पुढे चालू ठेवली तर याच्या पुढची अत्यंत हानिकारक गोष्ट म्हणजे म्हणून मग ते पंथ हिंदूच नव्हते हे म्हणणे होय. परंतु हा निष्कर्ष जे विधान एकदा मूलतः अनिच्छेने का होईना परंतु हटातटाने उचलून धरल्याने अनिवार्य झाला, तोच निष्कर्ष ज्यांनी त्याला उचलून धरले त्यांना सुद्धा इतका अपथ्यकर व असह्य वाटला की तो मान्य करणे जरी जीवावर आले तरी त्यांची विल्हेवाट कशी लावावी याची मात्र त्यांना पंचाईत पडली. याप्रमाणे आपल्या लाखो शीख, जैन, लिंगायत, अनेक समाजी व इतर लोकांना जरी त्याचे 10-10 पिढ्यापर्यंतचे वाडवडील हे हिंदूच होते व त्यांच्या अंगात जरी हिंदू रक्तच वाहत होते तरी तुम्ही अतप्पर हिंदू नाही असे सांगितले म्हणजे साहजिकच त्यांना अपमान झाल्याप्रमाणे राग येईल. परंतु त्यांच्यामध्येही असा एक वर्ग आहे की ज्यांची गृहीत कृत्याप्रमाणे अशी ठाम समजूत आहे की त्यांच्या पुढे फक्त 2च मार्ग खुले आहेत. एक तर त्यांनी सुधारणा करण्याच्या व धर्माला उत्क्रांत करण्याच्या भरात ज्या धर्म समजुती व रीतिरिवाज केवळ धर्मभोळेपणा म्हणून अव्हेरल्या त्यांचाच पुन्हा स्वीकार करावा किंवा ज्या जातीत त्यांचे वाडवडील जन्मले आणि मेले त्या जातीलाच रामराम ठोकावा. याप्रमाणे मने बिघडण्याचे कारण म्हणजे बहुसंख्याक लोकांच्या धर्माचारालाच फक्त हिंदुइझम हा शब्द लावण्याची चूक झाली हे होय. याला उपाय म्हणजे एक तर आपण या शब्दाचा उपयोग
हिंदू लोकांच्या सर्व धर्मपंथांना संबोधण्या करता करावा, अथवा ते जर आपसात करता न आले तर हा शब्दच मुळी अजिबात गाळून टाकावा. बहुसंख्याक हिंदू लोकांच्या धर्मपंथाला पूर्वीपासून चालत आलेले सार्थ नाव, जे सनातन धर्म अथवा श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म किंवा वैदिक धर्म यापैकी कोणतेही नाव लावावे व बाकीच्या हिंदू लोकांना त्यांच्या सर्वमान्य व प्रचलित नावाने, म्हणजे शीख धर्मी, आर्य धर्मी किंवा जैन आणि बुद्ध धर्मी अशा नावांनीच संबोधावे. ज्यावेळी या सर्व धर्मांना एक समयावच्छेदे करून संबोधण्याचे प्रसंग येतील, त्याच वेळी फक्त सर्वांना हिंदू धर्म अथवा हिंदुइझम असे म्हणावे. आणि असे केल्याने कोणत्याही प्रकारच्या स्पष्टार्थाला किंवा सत्सद्विवेक बुद्धीला धक्का न बसता उलट त्या योगे काटेकोरपणा व असंदिग्धता हीच अधिक होतील. त्या योगाने अल्पसंख्याक लोकांच्या मनातील संशय व बहुसंख्याक लोकांच्या मनातील राग ही दोन्हीही नष्ट होऊन आपणा अखिल हिंदू जातीला पुन्हा एकदा एकजीव व्हावयास सापडून एक जातीच्या व एक संस्कृतीच्या पुराण पवित्र वैभवशाली निशाणाखाली आपण पुनरपी नांदू लागू. अखिल मानवजातीबद्दल न बोलताना तूर्त फक्त हिंदू जातीबद्दलच बोलायचे म्हटले तरी त्यांच्या धर्मविचाराचे प्रथम आविष्करण जे झाले तेच ऋग्वेद होय. वेदकालीन सप्त सिंधूचे राष्ट्र हे अनेक जाती व अनेक वर्ग यामध्ये विभागले गेले होते. त्यावेळच्या बहुसंख्याक लोकांचा धर्म जरी ज्याला आपण वैदिक धर्म असे म्हणतो तो होता, तरीही सप्त सिंधू मधीलच काही प्रतिष्ठित व वजनदार अल्पसंख्याक लोक त्याचे अनुयायी नव्हते. उदाहरणार्थ पाणी, दास, व्रात्य आणि इतर अनेक लोक हे अनेक वेळा या वैदिक धर्माचे अनुयायीत्व झुगारून देत असत व काही तर मुळी त्याचे कधी प्रथमपासूनच अनुयायी नसत. तरीही त्यांना पूर्ण जाणीव होती की जातीय दृष्ट्या अथवा राष्ट्रीय दृष्ट्या आपण सर्व एकच लोकसमूह आहोत. वैदिक धर्म या नावाने ओळखला जाणारा एक पंथ त्यावेळी अस्तित्वात होता, परंतु तरी देखील तो सिंधू धर्मच्या अंतर्गत असा समजला जात नव्हता. कारण जर सिंधू धर्म हा शब्द मुद्दाम निर्माण केला असता तर त्याचा साहजिकच अर्थ सप्त सिंधूमधील सर्व पुराण व नवे धर्मपंथ असाच झाला असता. शक्य तेथे पचवणे व अनिष्ट तेथे टाकून देणे या पद्धतीने सिंधू ही जाती हिंदू या जाती स्वरूपात परिणत झाली व सिंधूची जी भूमी सिंधुस्थान हे हिंदुस्थान या नावाने सर्वांना पुढे ज्ञात झाले. त्यांच्यामधील पुराण मताभिमानी व भिन्न भिन्न मतांच्या प्रवर्तकांनी पुष्कळ गोष्टींचा अनुभव घेऊन, पुष्कळ गोष्टींचा शोध लावून आणि पुष्कळ गोष्टींचे ज्ञान संपादन करून अल्पातल्या अल्पापासून तो भव्यातल्या भव्यापर्यंत, अणुपासून तो आत्म्यापर्यंत, परमाणूपासून तो परब्रह्मापर्यंत जे जे वस्तुजात आहे त्याच्याबद्दल त्यावेळच्या परिस्थितीत जी जी शक्य ती सर्व सूक्ष्म चिकित्सा करून विचारसृष्टीतील खोल लपलेल्या गुह्यांचा ठाव काढून आणि परमसुखाच्या उच्चतम वातावरणात भरारी मारून हे सर्व करून त्यांनी असे एक समीकरण शोधून काढले की ज्यामुळे सत्यान्वेषणार्थ झटणाऱ्या प्रत्येक भक्ताला, मग तो एकेश्वरवादी, द्वैती किंवा अनिश्वरवादी असो, प्रत्येकाला समाधान प्राप्त झाले. ते समीकरण केवळ वैदिक नाही, केवळ अवैदिक नाही, ते दोन्ही मिळून आहे. ते प्रत्यक्ष धर्माचे अचूक शास्त्र आहे आणि हाच हिंदू धर्म होय. वैदिक, सनातनी, जैन, बौद्ध, शीख किंवा देवसमाजी या सर्व प्रकारच्या धर्ममतांची एक वाक्यता करून जी काही निर्णायक सत्यतत्वे निघाली, या सत्यतत्वांचे सत्यतत्व म्हणजे हा हिंदू धर्म होय. जी जी धर्ममते व धर्मपंथ सप्त सिंधू म्हणून गाजलेल्या पुण्यभूमीत आणि वैदिक काळामध्ये हिंदुस्थानच्या इतर भागातील अज्ञात असलेल्या इतर जातीत उत्पन्न झाली व जी वैदिक अथवा अवैदिक परंपरेपासून प्रत्यक्ष उत्पन्न होऊन फैलावत गेली, असली प्रत्येक धर्ममते आणि असले सर्व धर्मपंथ ही हिंदू धर्मात समाविष्ट होतात व त्याचा प्राणभूत भाग बनतात. एवढ्याकरिता वैदिक अथवा सनातनी धर्म, मग त्यातील अनुयायांची संख्या किती का मोठी असेना, हा फक्त हिंदू धर्मातील केवळ एक पंथ बनतो. कैलासवासी लोकमान्य टिळकांची प्रामाण्य बुद्धिर वेदेषु साधनानाम अनेकता उपास्यानाम नियम एतत् धर्मस्य लक्षणम ही जी प्रसिद्ध व्याख्या आहे
ती या सनातन हिंदू धर्माची होय. चित्रमय जगतमध्ये त्यांनी जो एक विद्वत्ता प्रचूर लेख लिहिला होता आणि ज्याच्यामध्ये त्यांचे अगाध ज्ञान व चतुरता आविष्कृत झाली होती, या लेखामध्ये त्यांनी त्यांची ही थोडीफार नास्ती पक्षाची असलेली व्याख्या अस्ति पक्षामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला होता व त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सुचवले होते की त्यांच्या विवेचनाचा मुख्य रोख लौकिकरित्या ज्याला हिंदू धर्म असे म्हणतात त्यावरच फक्त आहे, हिंदुत्वावर नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी यापुढे जाऊन असे कबूल केले होते की या विवेचनामध्ये आर्य समाजी लोकांचा, जरी ते जातीयदृष्ट्या व राष्ट्रीयदृष्ट्या हिंदूतले हिंदू आहेत, तरी अंतर्भाव करता येत नाही. लोकमान्यांची ही व्याख्या तात्पुरती जरी उत्कृष्ट आहे, तरी ती काही खरोखरी हिंदू धर्माची अशी नाही व हिंदुत्वाची तर अर्थातच नाही. ती व्याख्या फक्त श्रुती स्मृती पुराणोक्त असा जो सनातन धर्म त्याची आहे व हा पंथ इतर सर्व पंथांपेक्षा अतिशय लोकप्रिय असल्यामुळे साहजिकच प्रत्यक्ष हिंदू धर्म म्हणूनच समजला जातो. परंतु हे तात्विकदृष्ट्या बरोबर नाही. याप्रमाणे हिंदू धर्म हा व्युत्पत्तीने व प्रत्यक्ष व्यावहारिक दृष्टीने फक्त धार्मिक बाबतीतच हिंदूचा धर्म असल्याने व धर्म म्हणजे काही फक्त धर्ममतच नसल्याने प्रत्येक हिंदूच्या अंगी जे विशेष आहेत त्या सर्व विशेषांचाही त्यामध्ये अंशतः अंतर्भाव होतो. आपण पूर्वीच्या विवेचनात हे ठरवले आहे की हिंदू असण्याचे महत्त्वाचे प्रथम लक्षण म्हणजे हे की सिंधू नदापासून तो सिंधू समुद्रापर्यंत पसरलेली जी भूमी ती त्याची पितृभू, ती त्याची मातृभू, तीच त्याच्या ऋषींची व पूर्वजांची निवासभूमी असली पाहिजे. ज्या धर्ममतांना व पंथांना आपण वैदिक अथवा अवैदिक हिंदू धर्म म्हणतो, ती सर्व धर्ममते व पंथ आणि त्यांना प्रणित करणारे व त्यांच्याद्वारे सत्यत्वाचे दर्शन घेणारे त्याचे सर्व अनुयायी हे ह्या भूमातेचीच लेकरे आहेत. हिंदू धर्माच्या सर्व पंथांना व मतांना सिंधुस्थानची भूमी ही दिव्य भूमी आहे. याच भूमीवर त्यांना ईश्वराच्या ज्ञानाचे आविष्करण झाले. याच भूमीत ते सर्व पंथ व ती सर्व मते मानवी मनात जन्म पावली. ज्याप्रमाणे पवित्र गंगा नदी ही जरी प्रत्यक्ष विष्णूच्या पदकमलांमधून उगम पावते, तरी अत्यंत दुर्धारक हिंदूला सुद्धा सामान्यतः विचार करीत असता ती हिमालयाचीच कन्या आहे असे वाटते. त्याचप्रमाणे ही भूमी धार्मिक स्वरूपात ज्याला हिंदू धर्म म्हणून संबोधले जाते, या तत्वज्ञान भागीरथीची जन्मभूमी, पितृभू, मातृभू आहे. हिंदुत्वाचे लक्षण म्हणजे प्रत्येक हिंदू मनुष्य हा हिंदू माता पितरांचा वंशज असला पाहिजे. त्यांच्या अंगामध्ये पुराण काळच्या सिंधूचे आणि त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या जातींचे रक्त खेळत असले पाहिजे. हे लक्षण सुद्धा हिंदू धर्मातील निरनिराळ्या पंथांना व मतांना लागू पडते, कारण ते सर्व पंथ हिंदू ऋषींनी व द्रष्ट्यांनीच प्रस्थापित आणि आविष्कृत केले आहेत. आणि म्हणूनच ते सर्व पंथ म्हणजे सप्त सिंधूच्या गूढ विचार वृक्षाला लागलेली नीती तत्वाची व द्रव्य संस्कृतीची फुले व फळेच आहेत. आणि ही सर्व परिणती जे इष्ट ते पचवून व जे अनिष्ट त्याचा त्याग करूनच घडली आहे. हिंदू धर्म हा काही हिंदूंच्या नैसर्गिक परिस्थितीचा आणि विचार परंपरेचा विकास होऊनच बनला आहे असे नाही. ती भाषा आणि ते शब्द यांच्या कथा आणि त्यांचे तत्वज्ञान यांनी विवादलेली ध्येये आणि त्यांनी अंगीकारलेल्या समजुती या सर्व गोष्टींवर हिंदू संस्कृतीचा वज्रप्राय ठसा कोरून निघालेला आहे. हिंदू धर्मातील सर्व पंथ हे हिंदू संस्कृतीच्याच वातावरणात जन्म पावले आहेत आणि त्यांचे अस्तित्व व त्यांची वाढ याच वातावरणात झाली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक हिंदूचा धर्म हा त्याच्या जन्मभूमीशी, या हिंदुस्थानशी इतका एकजीव झाला आहे की ही भूमी प्रत्येक हिंदूला केवळ पितृभूच नव्हे तर पुण्यभूही झाली आहे. आणि का नाही होणार? ही भारतभूमी, हे सिंधुस्थान, जी भूमी सिंधूपासून सिंधूपर्यंत पसरली आहे, ती आमची पुण्यभूमीच आहे. कारण याच भूमीत आमचे धर्मप्रणेते निर्माण झाले. याच भूमीत ज्या ऋषींना वेदातील ज्ञान प्राप्त झाले ते ऋषी जन्म पावले. वेदकालीन द्रष्ट्यांपासून तो दयानंदांपर्यंत, जिनवरांपासून तो महावीरांपर्यंत, बोधिसत्वापासून तो नागसेनापर्यंत
नानकापासून तो गुरु गोविंद सिंहापर्यंत, वीर बंदापासून तो बसवेश्वरापर्यंत, चक्रधरापासून तो चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत सर्व द्रष्टे आणि तत्ववेत्ते, आचार्य आणि देवतुल्य ऋषी हे सर्व याच भूमीत जन्मास आले. हिच्यामधल्या प्रत्येक धुली कणाला त्यांच्या पदस्पर्शाचा वास येत आहे. तिच्यामधील सर्व नद्या पवित्र आहेत व तिच्यामधील अखिल वृक्षराजी पावन झालेली आहे. कारण मानवी आयुष्य, आत्मा व परमात्मा, त्याप्रमाणे ब्रह्म आणि माया यांच्या गूढतम गुह्यांचा परमविचार एखाद्या शंकराचार्याने या नद्यांच्या शीतल चंद्रप्रकाशाने रम्य झालेल्या तीरांवर किंवा वृक्षराजींच्या निबिड छायेत केला आहे. हिच्यातील प्रत्येक टेकडी आणि प्रत्येक गुहा पाहून एखाद्या कपिलाची, एखाद्या व्यासाची, एखाद्या शंकराची किंवा एखाद्या रामदासाची स्मृती येते. कुठे भगीरथाने राज्य केले आहे, कुठे कुरुक्षेत्र विस्तारले आहे. येथे प्रभू रामचंद्राने त्यांच्या वनवास प्रस्थानातील पहिला मुक्काम केला, तर तेथे जानकीने सुवर्णमृग अवलोकन केला व आपल्या प्राणेश्वराजवळ ते मारून आणण्याचा हट्ट धरला. या यमुना तीरावर त्या स्वर्गीय गुराख्याने आपली चेटकी बासरी वाजवली आणि त्या मोहिनीने मोहित होऊन गोकुळातील प्रत्येक गोपगोपींचे हृदय तरल होऊन त्या बासरीच्या आवाजावर तरंगत राहिले. हा जिथे बोधिवृक्ष उभा आहे, तर तिथे ते घनदाट तपोवन आपले अस्तित्व भासवीत आहे आणि इथूनच महावीर निर्वाण पदाप्रत गेला आहे. गुरु नानक इथेच त्या भक्त मंडळात मिसळून गेले व त्यांनी ती गगनथाल रविचंद दीपक बने ही आपली प्रसिद्ध आरती गायली. त्या राजा गोपीचंदाने राज्यावर लाथ मारून इथेच जोगीपणाची दीक्षा घेतली व हातामध्ये एक भिक्षापात्र घेऊन आपल्या बहिणीच्या घरी जाऊन मूठभर जोगवा मागितला. हे तिथेच त्या बंदा बहादुराच्या पुत्राला तुकडे तुकडे करून त्याच्या बापा देखत ठार मारले व त्या मरणप्राय बापाच्या तोंडात त्या कत्तल झालेल्या शूर पुत्रांचे रक्तबंबाळ झालेले हृदय मरणापर्यंत तो हिंदूच राहिला, याच एका अपराधाकरिता निर्घृणतेने कोंबून देण्यात आले. इथल्या प्रत्येक दगडामध्ये हुत झालेल्या कोणत्या तरी आत्म्याची पुण्यकथा साठवली आहे. हे मातृभूमी, तुझ्यामधील प्रत्येक इंचाची जागा ही यज्ञभूमी झालेली आहे. फक्त जेथे कृष्णसार सापडते तीच जागा नव्हे, तर काश्मीर पासून सिंहलपर्यंतची सारी भूमी ही एखाद्या ज्ञानयज्ञाने किंवा आत्मयज्ञाने पवित्र झाली आहे. आणि म्हणून एखाद्या संतापासून तो साधूपर्यंत ही भारतभूमी, हे सिंधुस्थान म्हणजे एक समयावच्छेदे करून पितृभू व पुण्यभू झाली आहे. जे प्रथम बलात्काराने हिंदूचे मुसलमान अथवा ख्रिश्चन केले गेले आणि म्हणूनच ज्यांचा हा देश म्हणजे पितृभू झालेला आहे व भाषा, कायदा, रीतीभाती, लौकिक समजुती आणि इतिहास या सर्व संस्कृतीचे काही अंशांनी जे भागीदार झाले आहेत, तरी वर प्रतिपादित केलेल्या पुण्यभूच्या लक्षण मीमांसेने ते हिंदू मात्र होऊ शकत नाहीत. कारण हिंदुस्थान ही जरी त्यांना इतर हिंदू प्रमाणेच पितृभू असली तरी ती त्यांची पुण्यभू होऊ शकत नाही. त्यांची पुण्यभू फार लांब असलेल्या अरबस्थानात अथवा पॅलेस्टाईनमध्ये आहे. त्यांची पुराणे आणि त्यांचे अवतार, त्यांच्या कथा आणि त्यांचे धर्मवीर हे ह्या भूमीचे संतान नाही आणि म्हणून त्यांच्या नावांना आणि त्यांच्या आकांक्षांना परकीयत्वाचा वास येतो. इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी काही जण ज्याप्रमाणे बोलून दाखवतात तशीच जर त्यांची निष्ठा असली तर त्यांना दुसरे गत्यंतरच नाही. त्यांच्यामधील प्रत्येक मनुष्याने पितृभूपेक्षा पुण्यभूच अधिक मानली पाहिजे आणि त्याच्याकडेच त्यांचे प्रेम व निष्ठा अधिक वळली पाहिजे. हे अगदी साहजिक आहे. आम्ही त्याबद्दल त्यांचा निषेधही करीत नाही किंवा त्याबद्दल अश्रूही गाळत बसत नाही. आम्ही फक्त ज्या गोष्टी जशा आहेत त्या तशा सांगत आहोत. आम्ही आतापर्यंत हिंदुत्वाच्या लक्षणांची मीमांसा केली व तिच्यावरून असे निष्पन्न झाले की बोहरी लोक व तसेच मुसलमान किंवा ख्रिश्चन लोक यांच्याजवळ हिंदुत्वाची इतर सर्व लक्षणे आहेत, परंतु एक लक्षण मात्र नाही व ते लक्षण म्हणजे हे की ते हिंदुस्थानला पुण्यभू मानित नाहीत. हा प्रश्न काही एखाद्या विवक्षित मतांचे अनुयायी होण्याचा किंवा मनुष्य, आत्मा आणि परमात्मा यांच्याबद्दल एखादी नवी मीमांसा काढण्याबद्दलचा नाही.
कारण आम्हाला अगदी प्रामाणिकपणाने असे वाटते की हिंदू विचार परंपरा, इथे आम्ही कोणत्याही धर्माबद्दल बोलत नाही, कारण तो हटवाद होईल. ही इतकी परिपूर्ण पदाला पोचली आहे की मनुष्याच्या कल्पनाशक्तीत आता असे काही उरले नाही की ज्यामुळे अज्ञेयाबद्दल जरी नसले तरी अज्ञाताबद्दल एखादी नवी कल्पना पुढे येऊ शकेल, किंवा तत् आणि त्वम यांच्यामधील संबंधाबद्दल काही नवी मीमांसा निघू शकेल. आपण कोण आहात? अद्वैती, एकेश्वरवादी, जगदीश्वरवादी, निरीश्वरवादी, तुम्ही कोणीही असा, इथे तुम्हाला प्रत्येकाला जागा आहे. हे आत्म्या, तू कोणत्याही मतावर विश्वास ठेव. तुझ्या विश्वासाप्रमाणे प्रेम करण्यास आणि तुझी पूर्ण उन्नती करून चिरंतन आनंद प्राप्त करून घेण्यास, जे कोणत्याही वैयक्तिक श्रेष्ठत्वावर नव्हे तर समर्थ, शाश्वत व गूढ सत्याच्या पायावर उभारले आहे, अशा या सर्व देवालयाच्या देवालयात तू ये. प्रत्यक्ष भगवती जान्हवीच्या हिमधवल लाटांनी धुतल्या जाणाऱ्या तीरावर उभे राहून, हे प्राण्या, तू लांब लांबच्या विहिरींवर कशाला तृषा भागवण्याकरता याचना करण्याची हाव धरतोस? नागव्या तलवारींच्या फटकाऱ्यांनी जी बंधने जुलमाने तोडली गेली, त्यांच्या पूर्वगत प्रेमळ स्मृतींनी सद्गदित होऊन तुझ्या धमन्या धमन्यामधून जे आपल्या एकाच पूर्वजांपासून आलेले रक्त वाहत आहे, हे प्रिय बंधो, विरहाने आक्रोश करीत नाही काय? तर मग तुझ्या पूर्वीच्या बंधू भगिनींच्या मेळ्यामध्ये तू चल, परत ये. चिरकालापासून चुकलेल्या तुझे बाहू उभारून मुक्तद्वाराशी स्वागत करण्यास उभे आहेत. ज्या भूमीमध्ये प्रत्यक्ष चार्वाक महाकालाच्या देवळाच्या पायऱ्यांवर उभा राहून निरीश्वरवाद शिकवू लागला, त्या भूमीपेक्षा इतरत्र कुठे तुला परमेश्वर भक्तीची अधिक स्वतंत्रता अनुभवायला सापडेल? ओरिसा प्रांतातील पटणापासून तो काशीच्या पंडितांपर्यंत, संथाळ लोकांपासून साधूंपर्यंत, सर्वांना ज्या भूमीमध्ये आपापली विशिष्ट जाती रचना वर्धमान करता आली किंवा नवीन निर्माण करता आली, अशा भूमीपेक्षा इतरत्र दुसरे कोठे तुला अधिक समाज स्वातंत्र्य मिळणार आहे? खरोखर या भूमीबद्दल हेच सत्य आहे की यदि हास्ति न तदन्यत्र यन्ने हास्ति न कुत्रचित. जे जे जगात सापडते ते सर्व या भूमीमध्ये सापडेल. परंतु येथे जर एखादी वस्तू तुम्हाला न मिळाली तर मात्र ती तुम्हाला इतर कुठेही सापडणार नाही. पहा पहा, एक जाती, एक रक्त, एक संस्कृती, एक राष्ट्रीयता वगैरे सर्व गोष्टींच्या समवायाने हिंदुत्वाची बहुतेक सर्व लक्षणे ज्यांच्या जवळ आहेत, परंतु जे केवळ अत्याचाराने व जबरदस्तीने आमच्या पूर्वजांच्या संसारातून हिसडून नेले गेले, अशा सर्व बंधूंनो, तुम्ही फक्त अनन्यतेने आपल्या भूमातेवर प्रेम करा व ती केवळ पितृभू आहे इतकेच न मानता ती पुण्यभू आहे असे माना. म्हणजे हिंदू संस्कृतीच्या कक्षेत तुमचे अत्यंत प्रेमाने स्वागत होईल. आमचे जे देशबंधू व पुराणकालचे भाईबंद असे बोहरी, खोजे, मेमन व इतर मुसलमान आणि ख्रिस्ती लोक, यांना वरील एकमात्र मार्ग मोकळा आहे, परंतु हा मार्ग त्यांनी स्वखुशीने व प्रेमाने अंगीकारला पाहिजे. परंतु जोपर्यंत त्यांचे मन या मार्गाकडे वेधले नाही तोपर्यंत मात्र त्यांना हिंदू म्हणता येत नाही. या विवेचनाच्या वेळी हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपण या ठिकाणी हिंदुत्वाची लक्षणे काय काय आहेत हे निश्चित करीत आहोत, आणि म्हणून कोणत्याही पक्षाला अथवा पूर्वग्रहांना अनुकूल होईल असा अर्थ ओढून ताणून काढणारे विवेचन करणे हे सर्वथा अन्याय होईल. तेव्हा आतापर्यंतच्या विवेचनाचा निष्कर्ष असा निघतो की तो मनुष्य हिंदू होय की जो सिंधू नदीपासून तो समुद्रापर्यंत पसरलेल्या देशाला आपली पितृभू मानतो. जी जाती सारखे आक्रमण करीत करीत व विस्तार पावत पावत जे जे अंतर्भूत झाले ते पचवीत आणि जे जे पचवले त्याला महनीय स्वरूप देत अखेर हिंदू जाती म्हणून जगात प्रसिद्ध झाली, व ज्या जातीच्या उत्पत्तीचा धागा थेट वेदकालीन सप्त सिंधूशी जाऊन पोचतो, त्या जातीचे रक्त ज्यांच्या अंगात खेळत आहे, संस्कृत भाषेत जी आविष्कृत केली गेली व जी एक इतिहास, एक वाङ्मय, एक कला, एक शिल्पशास्त्र, एक कायदा, एक धर्मशास्त्र, एक आचार आणि संस्कार, एक क्रियाकर्मे आणि विधिनियम, समान उत्सव आणि समान यात्रा यांच्या समुच्चयाने जी बनली गेली आहे, अशी या हिंदू जातीची संस्कृती जो स्वतःची मानतो आणि जो या सर्वांवर, या भूमीला, या सिंधुस्थानाला
आपली पुण्यभू समजतो. तिच्यातच आपले तत्ववेत्ते आणि ऋषी, अवतार आणि धर्मगुरू उत्पन्न झाले असे मानतो व हीच माझी कारुण्यभूमी व तीर्थभूमी आहे अशी निष्ठा ठेवतो, तो हिंदू होतो. समान राष्ट्र, समान जाती आणि समान संस्कृती ही हिंदुत्वाची लक्षणे आहेत. आणि ही सर्व लक्षणे मोजक्या शब्दात सांगायची म्हणजे अशी की ज्याला सिंधुस्थान हे केवळ पितृभूच वाटते असे नव्हे, तर पुण्यभूही वाटते, तो हिंदू. हिंदुत्वाची पहिली दोन लक्षणे जी राष्ट्र व जाती ही पितृभू या शब्दाने व्यक्त होतात व तिसरे अवश्य लक्षण जे संस्कृती हे पुण्यभू या शब्दाने विशेष करून व्यक्त होते. कारण संस्कारांनी युक्त असलेली जी संस्कृती तिच्याच योगाने आपली पुण्यभू बनत असते. ही व्याख्या याहीपेक्षा अधिक सुटसुटीत जर करायची असेल तर याप्रमाणे एका अनुष्टुपात ती बसवता येईल. आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः.